पूर्व भागातील श्री व्यंकटेश्वर देवस्थानमच्या वतीने रविवार दिनांक 14 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता गरजू गरीब होतकरू पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मंदिर समिती सदस्यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले। दाजीपेठ येथील श्री व्यंकटेश्वर देवस्थानम येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात मंदिराचे मुख्य अर्चक श्री कार्तिक स्वामी यांच्या हस्ते वेद मंत्रोच्चारात वह्यांचे पूजन करण्यात आले। पूर्व भागातील श्री व्यंकटेश्वर देवस्थानमध्ये सोलापुरातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनाकरिता येत असतात। मंदिराच्या वतीने प्रतिवर्षी गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते। गोविंदा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा च्या जयघोषात विद्यार्थी वह्या घेत होते। वह्या घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह जाणवत होता। या कार्यक्रमास मंदिर समितीचे विश्वस्त पदाधिकारी व पालखी सेवक व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज रोजी जवळजवळ 1200 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी पूर्व भागातील विद्यार्थी, पालक, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। सालाबादप्रमाणे श्रावण मासात 55 नावे पवित्रोत्सव कार्यक्रम दिनांक 28 ऑगस्ट 2026 ते 1 सप्टेंबर 2026 पर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे। या उत्सवासाठी पूजा करता देणगीच्या माध्यमातून एकूण 6000 देणगी पावती देण्यात येईल। त्यापैकी 1100 भाग्यवान मानकरी निवडण्यात येणार आहे। निवडलेल्या भक्तांना 5 दिवस पवित्रोत्सवम कार्यक्रम काळात 1 दिवस पूजेसाठी बसवण्यात येईल। त्याकरिता इच्छुक भक्तांनी ₹201 देणगी देऊन या पूजेचा लाभ घ्यावा। शनिवार दिनांक 6 जून 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता देणगी पावतीचे कूपन देण्यास सुरुवात झाली। उत्सव मूर्ती अभिषेक पूजेला बसवण्यात येईल अशी माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली।